या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांपैकी भारतीय जनता पक्षानं ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 87 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानंतर एकूण या 88 जागा झाल्या. भाजपला 9 सदस्यांची संधी होती, तर MIM ला संख्याबळाच्या आधारे स्वीकृतसाठी 1 जागा मिळणार होती. त्यानुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 10 जणांची नावं जाहीर होणं अपेक्षित होतं, मात्र केवळ 9 जणांची नावं या सभेत जाहीर झाली. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सर्वच नावं जाहीर करण्याच्या मागणीवरून गोंधळ घातला. त्यामुळे भाजपला कामकाज तहकूब करावं लागलं. भारतीय जनता पक्षाचे 9 सदस्य बसतात, त्यानुसार खालील 9 सदस्यांची नेमणूक करण्यात यावी. सौ रोहिणी रामचंद्र तळवळकर, अक्षय कुमार ज्ञानेश्वर अंजिखाने, मनीष शिवाजी केत, वृषाली वीर धवन चालुक्य, श्रीनिवास रामकरण दायमा, रुद्रमणी गुरुसिद्धप्पा भोळमणी, ऋषिकेश विठ्ठल मेत्रे, ज्ञानेश्वर कृष्णहरी मॅकर. भारतीय जनता पक्षाकडून शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, रुद्रेश बोरामणी, ज्ञानेश्वर मॅकल, श्रीनिवास दायमा, अक्षय अंजिखाने यांना भाजप आणि संघ परिवारातील निष्ठावंतांना संधी देण्यात आली. गेल्या काही वर्षापासून पक्षासोबत असलेल्या वृक्षाली चालुक्य आणि मोची समाजातील ऋषिकेश मेत्रे तसंच माध्यम प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनाही भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. इकडे MIM कडून नयूम सालार यांना पक्षानं संधी दिली आहे. त्यांना MIM पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निवडणुकीच्या काळात शब्द दिलेला होता. त्यानुसार MIM कडून सालार यांना स्वीकृत नगरसेवक पदी संधी दिली आहे.